84 मीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाकार मैदानात तारेची तिहेरी कुंपण बांधण्यासाठी किती मीटर तार लागेल? म्हणजे इथे सर्कलचा फॉर्म्युला काय, आपण गोलाकारचा 2πr आणि 2πrचा 22/7 इंटू 84, आरची व्हॅल्यू 84 मीटर घेतली आणि हे बारीसाठी 84 आणि हे 44 गुणेला 12 आपल्यापाशी किती 44 गुणेला 12 म्हणजे 528 आणि तिहेरी कुंपण म्हणते. तिहेरी कुंपण म्हणजे 3 गुणेला 528 गुणेला 3 म्हणजे 1584. ॲन्सर सातव्याचा ॲन्सर ए 1584. आता आपण आठवं गणित बघू. एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने 30 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 10 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास भरण्यात किती तास लागतील? आपण हे पहिले म्हणजे ए आपण पहिला नळ घेऊ. 30 तासात भरते म्हणजे प्लस. बी म्हणजे दुसऱ्या नळाने खाली होतात, इथं मायनस घेऊ आपण आणि याचा एलसीएम काढू. 10 30चा 30 एलसीएम आहे आणि हे 30 इथं राहील 3, 30/3 म्हणजे 1 आणि 10/30 30/10 म्हणजे 3 याची 2 आणि हे 30ची व्हॅल्यू आपल्याला 2/3 दिली आहे म्हणजे हे 10 आणि 20 हे 1 - 3 2 आणि 20/2 म्हणजे 10. आठव्याचं उत्तर 10 तास डी. आणि 300 ते 500 पर्यंत 3 हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती? 300 ते 500 पर्यंत 3 हा अंक म्हणजे आपण पहिले घ्यायचं 303 आणि 313 323 333 आणि 343 अशा करून 400 पर्यंत घ्यायचं. नंतर अजून 400 ते 500 मध्ये 403 आणि 413 हे एकूण पूर्ण संख्या मोजाच्या आणि एकूण मोजून संख्या 99 येते. तुम्हीच करून पाहता गणित. आणि आता आपण 10वं गणित बघू. एका थैलीत ₹1.50 व 25 पैसे नाण्याची संख्या समान असून थैलीतील एकूण 105 रुपये आहेत तर त्या प्रत्येक प्रकारच्या नाण्याची संख्या किती? म्हणजे आपल्यापाशी 10वं गणित आहे. एका थैलीत ₹1 आहे आणि एक 50 पैसे आहे आणि तिसऱ्या थैलीत 25 पैसे आहे. म्हणजे आपण ॲड करू इथं ₹1 प्लस 50 पैसे प्लस 25 पैसे म्हणजे 1.75 ₹1.75. आपल्यापाशी एकूण किती रुपये? 105 रुपये. म्हणजे इथं आपण 1.75 आहे ना, 105 इथं घेऊ 1.75 इथं घेऊ. असं हे 2 झिरो आहे 1500 आणि इथे 175 म्हणजे आपण डायरेक्ट भाग देऊ. इथं डायरेक्ट भाग दिल्यावर याची व्हॅल्यू येते 60. हे घेणार ना इथं 25चा बनवलं 25 7 175 आणि 25 चौक 100 आणि उरले 5 झिरो 25 दोन्ही 50 हे 42 7 सकम 42 म्हणजे 60. 10व्याचा ॲन्सर 60. आणि 11वं गणित पाहू. धान्याने कॉफी बनवण्यासाठी 10% पाणी असलेले दूध व पाण्याचे 70 लिटर मिश्रण तयार केले परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती. 25% पाणी असलेले मिश्रण तयार करण्यासाठी ह्या मिश्रणात घालाव्या लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये राशी निवडा. आपल्यापाशी धान्याची कॉफी बनवण्यासाठी 10% पाणी असलेले दूध आहे व पाण्याचे 70 लिटर मिश्रण तयार केले. आता आपण 11वं गणित पाहू. 10% पाणी आहे मग आपण घ्यायचं इथं मिल्क म्हणजे दूध आणि पाणी आणि पाण्याची संख्या किती आपल्यापाशी 10% म्हणते ना, हे दूध आहे 70 मध्ये 10% पाणी आहे म्हणजे आपल्यापाशी मिल्क राहीन 63 दूध आणि पाणी राहीन 7 आणि हे काय म्हणजे परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी असेल तर 25% पाणी असलेले मिश्रण म्हणते. मग आपण असं करू. याचा फॉर्म्युला x घेऊ. इथं x घेऊ 7 + x 36 + x आणि हे 25% आहे 25/100 25/100 आपण 1/4 करू शकतो. 7 + x 63 + x इथं 1/4 याचा मल्टिप्लाय असा तिरपा गुणाकार करू. 20x हे 7 गुणेला 4 28 आणि इथं 4x आणि 63 आणि प्लस x इथं आपण मायनस करू. 28 - 43 42 आणि 4 - x
3x, एकची व्हॅल्यू 14, 14×3 42, 11व्याचा आन्सर 14. आता आपण 15वं गणित. पहिल्या 150 क्रमांकावर नैसर्गिक संख्येची घनाची बेरीज म्हणते. आपण घन 150 क्रमांकावर आहे. घनाची बेरीज म्हणजे नैसर्गिक संख्या. याचा फॉर्म्युला कसा आहे? n+1/2. आम्ही व्हॅल्यू किती आहे आता? 150 आपल्यापाशी. आणि n+1 150 + 1/2. 150 इथं 151/2, इथं आले 75, आणि 75 गुणिला 151, याचा गुणाकार केला तर आपल्यापाशी 11,325 आन्सर येईल. सी, 12वेचं सी. आणि आता 13वा गणित बघू आपण. याचं कसं आहे 13वा गणित? याचा 2 स्क्वेअर + 1, 3 स्क्वेअर + 1, 4 स्क्वेअर + 1, 5 स्क्वेअर + 1, 6 स्क्वेअर + 1, आणि 7 स्क्वेअर + 1. आणि आपल्याला मग पाहिजे आता 8 स्क्वेअर + 1 म्हणजे 64 + 1 65, आणि 13वाचा आन्सर 65B. आता आपण 14वं गणित बघू. a + 2b चा स्क्वेअर. a + 2b चा आपण फॉर्म्युला पकडू. a + b चा फॉर्म्युला करू. a + b चा स्क्वेअरचा a² + 2ab + b². आपण x ला a मानू, y ला b मानू. आणि a + 2b आपल्याला विचारला आहे स्क्वेअरचा. आणि इथं मग a² + 2a × 2b + 2b². याचा फॉर्म्युला कसा येईल? a², 2 गुणिला 2 4ab, आणि हे 2bचा स्क्वेअर आहे म्हणजे 4b². याचा आन्सर a² + 4b + 4ab. ठीक आहे. आता आपण 15वं गणित बघू. याचं कसं? 15वं गणित. सेस सिद्धांताचा उपयोग करून x³ + 2x² - 4x + 1 या बहुपदीस x-1 ने भागाकार करा आणि बाकी काढा. आणि x³ + 2x² - 4x + 1 या बहुपदीस x-1, एकची व्हॅल्यू आपण 1 घेऊ. इकडे हे मायनस आहे ना, x = 1 करू. इथे x³ ला 1ची व्हॅल्यू टाकू. 1³ + 2 1चा स्क्वेअर -4 × 1 + 1, आणि हे 1 2 1चा 2 -4 गुणिला 1 1, आणि 3 आणि हे 1 4, 4 - 4 0. 15चा आन्सर 0. आणि आपण 16वा बघू. इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दाखवणारा उत्तालेख दिलेला आहे. इमारत बांधण्याचा एकूण खर्च रुपये 10,80,000 आहे. त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती? आणि आपल्याला हे दिलं आहे 110 75. 110 लाकूड आहे, सिमेंट 75% आहे, 75% 75 डिग्री, आणि विटा आहे 40 डिग्री. आणि आपल्याला हे दिलं आहे कोण इथं 90 डिग्री रेती आहे. म्हणजे आपण याची पूर्ण ॲडिंग करायची. 110 + 75 + 40 + 45 आणि 90 डिग्री रेती आहे. म्हणजे आपलं एकूण हे आन्सर येते 360. आणि आपल्याला विचारला काय? लोखंडावरील डिग्री. 45 डिग्रीची व्हॅल्यू इथं हे चुकलं आहे असं 360/45. 1/8. एका 60ची व्हॅल्यू काढायची आपण. 1 8 इथं 10 8 0 0 0 8 2 8 1 8 उरले 2 8 8 3 24 उरले 4 0 8 5 40. म्हणजे आपल्याला आन्सर येईल 1,35,000. 16व्याचा आन्सर सी डी. आणि आपण हे करू आता. एका व्यक्तीनं सायकल 3680ला विकत घेतली आणि ती 3496ला विकली तर ती किती टक्के तोटा होईल? आपण एका सायकल 3680ला विकत घेतली आणि 3496ला विकली. म्हणजे याचा डिफरन्स पाहू. याचा डिफरन्स किती येते? 184. आणि आपण हे घेतली कितीला? 3680ला × 100. हे 0 हे 0. 184 दोन्ही 368. म्हणजे हे 2 हे 10 उरले इथं 5.
म्हणजे 5%. 17व्याचा ॲन्सर 5%. आणि आपण 18 एका वर्तुळाचा परिघ 84 चौरस मीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती मीटर असेल? वर्तुळाचा परिघचा फॉर्म्युला काय? पाय डी. आणि वर्तुळाचा परिघची व्हॅल्यू किती आहे? 88. आणि पाय डीचं 22/60 7 इंटू टी. असा करायचा 88 गुणिले 7 = 22. हे चौक 7 चौक 28. 18व्याचा ॲन्सर 28 मीटर. आणि 19व तर थोडंसं हेच आहे. आणि आपण आता पाहू डायरेक्ट 21व गणित पाहू पुन्हा डायरेक्ट. 15x + 70y = 22. आणि 17x + 15y = 42. 15 आणि 70 प्लस करायची 22x 70 + 15y 32y. आणि 22 + 42 64. आणि इथं 32x + y = 64. आणि x + y = 64/32. ॲन्सर आलं 2. 21 याचं ॲन्सर 2. बस, धन्यवाद. उद्या आपण अमरावतीचा पेपरचं करू हार्डवाले गणित. धन्यवाद.